ही आहे बारीक चिवळ आणि आता याला आपल्याला निवडून घ्यायची आहे. तर ही कशी भाजी करायची, खूप टेस्टी लागते आणि खूप छान चवीला पण खूप छान आहे. भरपूर प्रकारची ही भाजी जी आहे ही डाळीला, चण्याची डाळ किंवा तुरीची डाळीला थोडंसं जाडसर बारीक करून त्याचे गोळे बनवले जाते आणि मग वाफवल्या जाते आणि नंतर फोडणी दिल्या जाते. भरपूर प्रकार आहेत त्याचे. तर आपण कशा प्रकारे करणार आहे, कारण कोणी बेसन लावूनसुद्धा करते. तर बेसनाचे पण प्रकार भरपूर आहे कशा प्रकारे करायचे, कारण याचे गोळे पण बनवल्या जाते, वाफवल्या जातात आणि नंतर मग आपल्याला याची भाजी फोडणी द्यायची आहे फोडून. तर भरपूर प्रकार आहेत. तर झटपट भाजी कशी बनवायची आणि खूप टेस्टी लागते ही भाजी. तर चला मग इथं निवडून साफ करून घेते पहिले. तर कंटिन्यू राहा. तर इथे मी भाजी धुवून घेतली 2 ते 3 पाण्याने आणि बारीक चिरून घ्यायची आपल्याला ही. आणि कांदा भरपूर पाहिजे याच्यासाठी आणि थोडंसं तेल जास्त पाहिजे. तर इथे मी लसूणही बारीक चिरून ठेवलेला आहे, कांदा थोडासा लंबा लंबा चिरलेला आहे. आणि आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहे. तर यामध्ये आता बेसन घालून घेते थोडंसं, जेवढं आपल्याला पाहिजे. कारण कोणाला भाजी हिरवी पाहिजे तर बेसन कमी पाहिजे, कोणाला बेसन थोडंसं जास्त पाहिजे. तर आपल्या इच्छेनुसार आपण बेसन घालायचं आहे याच्यामध्ये. तर ही अशा प्रकारे जर भाजी केली तर ही भाजी खूप चविष्ट लागते आणि तेलावर आणि वाफेवर शिजल्या जाते. तर याच्यामध्ये आपण पाणी न घालता आपण करणार आहोत, म्हणजे फक्त भिजवताना पाणी घालायचं आहे. तसं भाजी शिजताना पाणी नाही घालायचं आहे, कारण आपल्याला नुसतं भाजी ओली करायची आहे, थोडासा गोळा टाईप करायचा आहे. त्याच्यामध्ये मी मसाले घातलेले आहे, हळद, लाल मिरची पावडर घातलेली आहे, ही थोडीशी तिखट छान वाटते भाजी, आणि धने पावडर घेतलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याच्यामध्ये मी हिंग पण घालणार आहे. आणि आपलं जे कसुरी मेथी आहे ती पण टाकायची आहे, त्याने पण खूप छान टेस्ट येते. आणि आता थोडंसं पाणी घालायचं एकदम, की थोडंसं असं भिजल्यासारखं होईल, एकदम असा गोळा बनला पाहिजे. आणि ही भाजी खूप छान वाटते खायला भाकरीबरोबर किंवा मिसळीच्या भाकरीबरोबर किंवा साध्या भाकरीबरोबर आणि कशाही बरोबर तुम्ही खाऊ शकता. पण भाकरी वगैरे असली तर छान वाटते खायला. तर अशा प्रकारे थोडीशी भिजवून घ्यायचं आहे. याच्यामध्ये थोडंसं पीठही घातलं तरी चालते, आणखीन चण्याचं. त्याच्यामध्ये मी थोडंसं घालून घेते, घट्टसर करते थोडंसं. आणि आता इथे मी तेल गरम करायला ठेवते. तर अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे. आता इथे थोडंसं तेल जास्त पाहिजे या भाजीला, तर चांगली लागते ही भाजी. आणि वाफेवर शिजवायची आहे, बिना इथे याच्यामध्ये पाणी न घालता. फक्त कशा प्रकारे ठेवायची आहे ते तुम्ही कंटिन्यू राहा. आणि आता यामध्ये मोहरी घातलेली आहे मी, जिरं मोहरी. ती तडकल्यानंतर आपल्याला लसूण घालायचं आहे. लसूणही थोडासा ब्राऊन झाल्यानंतर आपल्याला कांदा घालायचा आहे. कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित सगळीकडे सेट करून घ्यायचा आहे कांदा. आणि आता या कांद्यावरती आपल्याला हे जे आपण भाजीचं जे गोळा बनवलेला आहे ते असे याच्यावरती आपल्याला तेलावरती असं लावायचं आहे किंवा ठेवायचे आहे. अशा प्रकारे, कारण ही भाजी पण तेलावर आपण वाफवून घेणार आहोत. आणि आता अशा प्रकारे सगळीकडे आपल्याला कांद्यावरती ही भाजी ठेवायची आहे, म्हणजे टाकायची आहे, टाकून ठेवायची आहे. आणि आता इथे झाकण ठेवायचं आहे, हळू जाळावर ठेवायचं आहे. आणि इतकी टेस्टी आणि मोकळी भाजी होते. आणि यामध्ये जर तुम्ही कैरीसुद्धा घालू शकता. तर इथे मी थोडीशी कोथिंबीर घातली आहे, सुगंध पण छान येतो कोथिंबीराने. आणि परत वाफवायला ठेवून देते. तर ही भाजी जवळपास वाफेवर शिजते, थोडासा वेळ लागतो, पण टेस्टी लागते ही भाजी. तर आता इथे आपल्याला फोडून घ्यायची आहे, म्हणजे खालचं वर, वरचं खाली करायचं आहे. तर बघू शकता एकदम मोकळी होते. कांदा पण छान ब्राऊन कांदा होतो त्याच्यावरती. आणि भाजी अशी छान मोकळी होते. फक्त वाफेवर हळू जाळावर आपल्याला ठेवायचं आहे. आणि याच्यामध्ये कैरी जर टाकली तर खूप आंबट वगैरे छान वाटते ही भाजी खायला. आणि नुसतंही तुम्ही खाऊ शकता, इतकी छान वाटते ही भाजी. तर ही भाजी सहसा उन्हाळ्यामध्ये खायची, पावसाळ्यामध्ये याच्यामध्ये मग अळी वगैरे राहते, त्याच्यामुळे पावसाळ्यामध्ये ही खाल्ल्या जात नाही. तर ही उन्हाळ्यामध्ये खातात. सोबत आंब्याचा रस असतो आणि तशी पण खाऊ शकता, पण आंब्याच्या रसासोबतही खातात भाकरी वगैरे किंवा पोळी किंवा पुरी. अशा प्रकारे वाफवून घ्यायची आपल्याला.
आणि आता बघू शकता तुम्ही आपली जी भाजी आहे ती तयार झालेली आहे आणि मी थोडीशी कोथिंबीर पण घालून घेतलेली आहे. तर भाजी बघू शकता एकदम मोकळी झालेली आहे. बेसन आपलं कच्चं राहिलेलं नाही आहे. अशा प्रकारे जर शिजवलं तर भाजी कशी वाटली नक्की ट्राय करून बघा. आवडली असेल भाजीची रेसिपी तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनचं बटन क्लिक करा.